मित्रांनो, आपण सनातनचा सृष्टी निर्मितीचा सिद्धांत समजून घेतोय आणि तो समजून घेण्यासाठी दश अवतार, विष्णूचे दश अवतार, या दश अवतारातूनच सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत मांडला गेला आहे. ही थ्योरी मांडली गेली आहे. आपण 5 अवतार समजून घेतलेले आहेत, 5 टप्पे समजून घेतलेले आहेत, 5 स्थित्यांतर समजून घेतलेले आहेत, 5 स्थित्यांतर समजून घेतलेले आहेत. त्या सृष्टी निर्मितीचे 5 स्थित्यांतर, त्याची उत्क्रांती. तर ते टप्पे कोणते आहेत? पहिला टप्पा कोणता आहे? तर मत्स्य अवतार. दुसरा टप्पा आहे तो कुर्म अवतार. तिसरा टप्पा आहे तो वराह अवतार. चौथा टप्पा आहे तर तो आहे नरसिंह अवतार. आणि 5वा टप्पा आहे तो म्हणजे वामन अवतार. असे आपण 5 टप्पे समजून घेतले. आपण आता 6व्या टप्प्याकडे येतोय. 6वा टप्पा कोणता आहे? तर परशुराम. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी आहेत ह्या सांकेतिक स्वरूपात आहेत. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हा सृष्टी निर्मितीचा काय सिद्धांत आहे आणि उर्वरित गोष्ट आपण आज पूर्ण करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक किळुस्कर. मित्रांनो, आपण चर्चा कशावर करतोय? तर सनातनचा सृष्टी निर्मितीचा सिद्धांत. आणि हे समजून घेण्यासाठी आपण दश अवतार, विष्णूचे दश अवतार, हा सृष्टी निर्मितीचा सिद्धांत कुठे आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. कशामार्फत? तर विष्णूचे दश अवतार. त्याच्यामधील आपण 5 अवतार समजून घेतलेले आहेत. आता आपण 6व्या अवताराकडे जाणार आहोत. ते 5 टप्पे समजून घेतलेले आहेत. आता आपण 6व्या अवताराकडे जाणार आहोत. तो 6वा अवतार कोणता आहे? 6वा अवतार आहे परशुराम. 6वा अवतार आहे तो परशुराम. मित्रांनो बघा, पहिल्या टप्प्यापासून 5व्या टप्प्यापर्यंत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे. एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल. ती म्हणजे बुद्धीचा विकास आणि शरीराचा विकास. प्रत्येक प्राण्याचा बुद्धीचा विकास आणि शरीराचा विकास होत गेलेला आहे. केंद्रस्थानी कोणाला ठेवलं आहे? तर मनुष्य प्राण्याला. हा सिद्धांत समजवण्यासाठी केंद्रस्थानी कोणाला ठेवलं आहे? तर मनुष्य प्राण्याला. आणि हे बाकीच्या गोष्टी सांकेतिक स्वरूपात घेतलेल्या आहेत. तर त्या मनुष्य प्राण्याचा काय होतोय? परिवर्तन होतंय त्याच्या शरीरामध्ये. स्थित्यांतर घडत आहेत, उत्क्रांती होते आणि त्याच्या बुद्धीमध्ये सुद्धा. नरसिंह अवतारापर्यंत त्याची बुद्धी प्राण्याची आणि मनुष्याची अशी दोन्ही मिश्रित होती, मिश्रित स्वरूपात होती, प्राणी आणि मनुष्य. त्यानंतर 5व्या अवतारामध्ये तो प्रगल्भ झाला आहे, बुद्धीने प्रगल्भ झाला आहे. म्हणून तो ब्राह्मणाचं स्वरूप घेऊन आला आहे. ब्राह्मण म्हणजे कोण? ज्याला ब्रह्मांडाचं ज्ञान आहे. या ब्रह्मांडाचं ज्याला ज्ञान आहे, या ब्रह्मांडात काय घडते, काय घडते, कसं घडते, काय वास्तव आहे, काय रिॲलिटी आहे, कसे काय ह्या ब्रह्मांडाची निर्मिती झाली आहे, या सर्व गोष्टीचं ज्ञान ज्याला आहे तो ब्राह्मण. तो ब्राह्मण म्हणजे बुद्धीने, जन्माने नव्हे कर्माने, याने हे सर्व ज्ञान प्राप्त केलं आहे असा तो ब्राह्मण. पण तो ब्राह्मण कसा आहे? तर बुटक्या स्वरूपात आहे, वामन स्वरूपात आहे, कमी उंचीचा आहे. आणि असा वामन त्याने आपली विराट रूप दाखवलं, आपली विराट शक्ती दाखवली. कोणाला दाखवली? तर बलिराजाला. कारण त्यांनी तिन्ही लोकांवरती राज्य केलं होतं. असा बलिराजा. तिन्ही लोक कुठले? स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी. असा चक्रवर्ती सम्राट. याचा त्यांनी अहंकार
नष्ट केला, त्याचा त्याने अहंकार नष्ट केला, म्हणजे अहंकाराला पाताळात गाडला. सांकेतिक स्वरूपात बलिराजाला पाताळात गाडला असं आहे, पण तो बलिराजाला नव्हे तर त्या अहंकाराला पाताळात गाडला. म्हणजे तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ दुसरा कोणतरी व्यक्ती असू शकतो. याच्यातून काय संबोधन देण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक व्यक्तीला, की तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ कोणीतरी असू शकतो, जन्माला येऊ शकतो. त्यामुळे तो अहंकारी होऊ नकोस की मी श्रेष्ठ आहे, माझ्यात ताकद आहे, मी अमर आहे, मला कोणी पराजय करू शकत नाही, माझा कोणीही पराजय करू शकत नाही, असं तुझ्या मनात तू आणू नकोस, अशी ही भावना ठेवू नकोस. तर सर्वसामान्य राहा, नम्र राहा, असं ह्याच्यातून सांगण्याचा उद्देश आहे. काय संदर्भ आहे तर नम्र राहा. नाहीतर तू प्रमाणाच्या बाहेर गेलास, सीमा ओलांडलीस तर तुझा सर्वनाश हा नक्की आहे, सर्वनाश हा नक्की आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यातून, ह्या अवतारातून. म्हणजे तो ब्राह्मण आहे, ब्रह्मांडाचं ज्ञान आहे, आणि बलिराजा हा क्षत्रिय आहे, बलिराजा हा क्षत्रिय आहे. त्या ब्राह्मणाने एका क्षत्रियाचा पराजय केला, एका ब्राह्मणाने त्या क्षत्रियाचा पराजय केला, त्याच्या अहंकाराला गाडला. मित्रांनो लक्षात आलं का? म्हणजे कुठलंही शस्त्र न वापरता, तिथपर्यंत शस्त्र कुठलंही वापरलेलं नाही आहे, 5व्या अवतारापर्यंत कुठलंही शस्त्र दाखवलेलं नाही आहे. पण 6व्या अवतारामध्ये परशुराम, परशु ही कुऱ्हाड, तो परशु असा धारण केलेला परशुराम, आणि तो सुद्धा कोण आहे? ब्राह्मण. एका ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलाय, अशी ती कथा आहे. आणि त्यांनी काय केलंय? क्षत्रियांचा नाश केला, क्षत्रियांचा नाश केला. मित्रांनो, क्षत्रियांचा नाश केला हा त्याचा अर्थ नाही आहे. त्याचा मागचा उद्देश काय? तर ज्यांनी शस्त्र धारण केलं आहे, ज्यांच्यात बाहुबल आहे तो क्षत्रिय. ज्यांनी शस्त्र धारण केलं आहे, ज्याच्यात बाहुबल आहे तो क्षत्रिय. जो समाजाचं संरक्षण करतो तो क्षत्रिय. आणि असा क्षत्रिय काय झाला? मुजोड झाला. प्रमाणाच्या बाहेर त्यांनी म्हणजे त्यांनी मर्यादा ओलांडल्या, त्यांनी मर्यादा ओलांडल्या. तर अशा क्षत्रियाचं शमन करणं गरजेचं आहे. बाहुबलावरती जर तो इतरांवरती, समाजावरती, रयतेवरती जर बाहुबल दाखवायला लागला आणि रयतेचं शोषण करत राहिला, समाजाचं शोषण करत राहिला, तर ते धर्म जो जाणतो, धर्मावर जो चालतो, त्याला ते सहन होणार नाही. आणि असा धर्मी कोण? तर परशुराम. असे धर्मी ते परशुराम. आणि हा परशुरामाने ब्राह्मण असून सुद्धा त्यांनी शस्त्र धारण केलं. ब्रह्मांडाचं ज्ञान आहे, ज्ञानी आहे ते, पण त्यांनी शस्त्र धारण केलं. कसलं? तर परशु. आणि त्या परशु या शस्त्राने त्यांनी या अशा अधर्मी क्षत्रियांचा नाश केला. मित्रांनो, काय संबोधन आहे याच्यात? काय संबोधन आहे? तर मर्यादा ओलांडलेल्या क्षत्रियांचा नाश करणं, ज्यांनी शस्त्र धारण केलंय आणि जे समाजाला घातक आहेत, अशा क्षत्रियांचा नाश कोणी केला? एका ब्राह्मणाने. एका ब्राह्मणाने. यापूर्वी शस्त्र कुठलंही धारण केलेलं नाही, कुठल्याही अवतारामध्ये. अगदी त्या नरसिंहाचा अवतार घेऊन सुद्धा यावेळी त्या राक्षसाचा, त्या असुराचा वध केला, तो सुद्धा नखाने केलेला आहे, कुठलंही शस्त्र धारण न करता. मित्रांनो, इथे शस्त्र धारण केलंय कारण क्षत्रियाचं शमन करण्यासाठी. ज्यांनी मर्यादा ओलांडले, आपल्या मर्यादा ओलांडले, अशा क्षत्रियांचा वध करण्यासाठी परशुरामाने शस्त्र उचललं. बुद्धीचा विकास झालाय, शस्त्राची शोध लागलेली आहे, म्हणजे शस्त्र वापरायला सुरुवात केलेली आहे.
इथून शस्त्र वापरायला सुरुवात झाली आहे, असा तो अर्थ आहे त्याचा, असा तो अर्थ आहे. यापूर्वी शस्त्राचा उल्लेख कुठेही नाही आहे त्या अवतारामध्ये. म्हणजे अवतार घेतल्यानंतर त्या एका अधर्मीचा नाश, त्याचा गर्वहरण, त्याचा अहंकार नष्ट करण्यासाठी शस्त्र वापरलेलं नाही आहे वामन अवतारात. पण 6व्या अवतारामध्ये शस्त्र धारण करून शस्त्राचा वापर केलेला आहे, अशी ती कथा आहे. मित्रांनो, लक्षात आलंच असेल, धर्माचं असं रक्षण करण्यासाठी कोणतीही वाट, कोणताही मार्ग अनैतिक नाही आहे, अनैतिक नाही आहे. मग तो जन्माने ब्राह्मण असो किंवा कर्माने ब्राह्मण असो. काय संबोधन करण्याचा प्रयत्न केला, तो जन्माने असो किंवा कर्माने. आणि इथूनच जातीविषयक वाद निर्माण झालेत असं मला वाटते. कारण ब्राह्मण आणि क्षत्रिय हा विषय तिथे निर्माण झाला आहे, जातीविषय. बाहुबल आहे तो ब्राह्मण, जो बुद्धिवान आहे तो बाहुबल आहे तो क्षत्रिय, आणि ज्याच्यात बुद्धी आहे, बुद्धीचं बल आहे, ज्ञान आहे, जो ज्ञान प्राप्त करू शकतो, रिसर्च करू शकतो, तो ब्राह्मण. आणि या ब्राह्मणाने त्या क्षत्रियाचा नाश केला, अनेक क्षत्रियांचा नाश केला. म्हणजे मनुष्य प्राण्याच्या बुद्धीमध्ये आणि शरीरामध्ये पूर्णपणे काय झालेली आहे, बुद्धीची आणि शरीराची पूर्णपणे वाढ झालेली आहे, पूर्णपणे वाढ झालेली आहे. ह्या टप्प्यानंतर कुठल्या टप्प्यानंतर, तर वामन अवतारानंतर बुद्धीचं आणि शरीराची पूर्ण वाढ झालेली आहे. आता त्या बुद्धीचा वापर करून शस्त्र कसं धारण करायचं आणि त्या शस्त्राने कसा काय अधर्मियांचा नाश करायचा, हे 6व्या अवतारातून दाखवून दिलेलं आहे. तर तुमच्या लक्षात आलंच असेल कशी उत्क्रांती होत गेली मनुष्य प्राण्याच्या किंवा इतर प्राण्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या जन्मापासून म्हणजे सृष्टी निर्मितीपासून पुढे उत्क्रांती होत गेलेली आहे बुद्धीमध्ये आणि शरीरामध्ये. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, परशुराम हा जो अवतार दाखवण्याचा प्रयत्न आहे, तो म्हणजे एका ब्राह्मणाने, जो ज्ञानी आहे, विज्ञानी आहे, ज्याला ब्रह्मांडाचं ज्ञान आहे, अशाने परशु धारण केलं. आणि क्षत्रियाचा मोजोड झालेले क्षत्रिय आहेत, जे अमर्यादित झाले आहेत, मर्यादा ज्यांनी ओलांडली आहेत, अशा क्षत्रियांचा त्यांनी वध केला. म्हणजे काय दाखवण्याचा प्रयत्न केलाय, मनुष्य प्राण्याला काय समजावण्याचा प्रयत्न केलाय, तू अहंकार बाळगू नको, ते षडविकार बाळगू नकोस, अन्यथा तुझा वध निश्चित आहे, जरी तुम्ही क्षत्रिय असलात तरी. आणि त्याला कोण मारू शकतो, तर एक ब्राह्मण सुद्धा मारू शकतो. तो शस्त्र धारण करू शकतो आणि त्या शस्त्राने तुमचा वध करू शकतो. मित्रांनो, लक्षात आलंच असेल तुम्हाला मला काय सांगायचं आहे. आता आपण गोष्टीकडे वळूया, जिथून आपण गोष्ट ठेवली होती, तिथून पुढे जाऊया. मित्रांनो, ही गोष्ट जिथून आपण सोडली आहे, तिथून आपण सुरुवात करूया. त्याची पार्श्वभूमी परत लक्षात घेऊया, जिथून आपण सोडली तिथून. तर आई मूल या दोघांमधला प्रेम संबंध आहे. आई आपल्या मुलावरती अतोनात प्रेम करते, तो शिकावा, त्याने शिक्षण घ्यावं अशी तिची इच्छा आहे. आणि एक दिवस ती त्याच्या विरोधात जाते, त्याचा राग करते, त्याचा द्वेष करते, त्याला घालून पाडून बोलते. आणि मग ती आपल्या भावाला बोलवून भावाचाही उद्धार करते ती. आणि भावाबरोबर त्या आपल्या मुलाला पाठवून देते त्याच्या घरी, जा याला घेऊन जा, मला हा नकोय.
याचं माझं तोंडसुद्धा बघायचं नाही. हा फार हट्टी झाला आहे, याला तू घेऊन जा, याला शिकव नको शिकव, काय करायचं ते कर, पण याला इथून घेऊन जा, असं म्हणून ती आपल्यापासून त्या मुलाला दूर करते. असेच दिवस निघत जातात, दिवस उलटत जातात. एक दिवस काय होते, म्हणजे तो मुलगा त्यावेळी 4थीत होता, 4थीतून 5वीत असं करत करत तो 10वीपर्यंत आलेला आहे. आईचं आणि त्याचं संभाषण होत नाही आहे. 1-2 वेळा तो गावी जाऊन आला आपल्या आईकडे, आईला भेटून आला, पण संभाषण नाही झालं, कारण आईने त्याला त्यागलंच होतं. त्याचा राग करत होती. असं अचानक काय घडलं, तो पण समजू शकला नाही की असं अचानक काय घडलं, की माझा आई असा राग का करते, का मला ती बाजूला ढकलते. आईची प्रकृती पण ठीक दिसत नाही आहे. असं असताना माझी तिला गरज आहे, असं असताना ती मला का दूर करते. कारण त्याचे वडील, त्याच्या वडिलांचं देहवासन अगोदरच झालं होतं. तो ज्यावेळी 3रीला होता त्यावेळेला, त्यामुळे 4थी इयत्ता 4थीपासून ते फक्त दोघेच होते, आई आणि मूल. आपण दोघंच असताना आई मला दूर का करते, आपल्याबरोबर का ठेवत नाही, का माझा राग करते, का द्वेष करते, त्याला प्रश्न पडत होता. आणि त्याला रागसुद्धा येत होता, अशी आई का वागते. एकुलता एक मुलगा असून सुद्धा इतर आया कशा वागतायत, आपल्या मुलांना कसं सांभाळतायत, कसं त्यांच्या हट्ट पूर्ण करतायत, कसे त्यांची हट्टी पूर्ण करतायत, पण माझी आई अशी का वागते, त्यालाही राग येत होता. असं करत शिक्षण त्याचं चालू होतं. 10वी इयत्ता 10वीमध्ये होता तो, आणि अभ्यास चालू आहे. त्याने ठरवलं नाही आपल्याला शिकायचं आहे, त्याने जिद्द ठेवली. आईची सुद्धा इच्छा आहे, आईवर प्रेम आहे. जरी तो राग करत असला तरी आईवर त्याचं प्रेम होतं, आणि आईची इच्छा आहे आईला करून दाखवायचं. आई म्हणते ना, मी काय करू शकणार नाही, माझ्यात काय दम नाही, माझ्यात काय कुवत नाही आहे, तर मला आईला हे करून दाखवायचं आहे, आईला खोटं पाडायचं आहे. कारण ज्यावेळी त्याने दूर केलं त्यावेळी त्याला ही विशेषणं लावली होती. हा ढ आहे, ह्याला काहीच नाही, हा काही करू शकत नाही, ह्याच्याकडे अक्कलच नाही आहे, ह्याच्यात क्षमता नाही आहे, हा दुसऱ्याच्या दरवाज्यातच जाऊन गड्यासारखं काम करणार, चाकोरी करणार, ह्याच्यात काही क्षमता नाही आहे, असं आईने त्याला दूषणं दिली होती. तेही त्याच्या डोक्यात होतं. त्यामुळे राग की नाही, माझ्या आईला मला हे करून दाखवायचंच आहे, आईला खोटं पाडायचं आहे, हा एक राग होता. आणि मामाने केलेलं प्रोत्साहन, मामाने ठरवलं नाही ह्याला शिकवायचं, ह्याला मोठं करायचं, ह्याला शिकवायचं, आणि ताईला दाखवून द्यायचं की तुझा मुलगा हुशार आहे. मलाही तिने घालून पाडून बोलली आहे, मलाही ती माझ्यावर चांगली बोलली नाही आहे, तिलाही दाखवायचं, असं मामाने हट्टास धरला होता की नाही ह्याला घडवून दाखवायचं आपल्या भाच्याला. आणि तो 10वीला होता. आणि अशी काय एक घटना घडली, तो परीक्षेला चाललाय, आणि अचानक त्याच्या अंगावरती एक झाड पडलं, एक फांदी पडली, म्हणजे ती मोडतीये, पडतीये अंगावरती, आणि तो अपघात होणार होता. पण कोणीतरी ती येऊन वाचवलं, ती फांदी त्याच्या अंगावर पडू दिली नाही. त्याला भास झाला की आपली आई येऊन गेली इथे. त्याला आई सदृश्य ती व्यक्ती दिसली. अचानक ती फांदी पडताना आई सदृश्य ती व्यक्ती दिसली त्याला. पण तो म्हणेल आई कशाला येईल ह्या वेळेला आणि इथे काय येईल. ती फांदी बाजूला केली आणि तो परीक्षेला निघून गेला, चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला. त्याने ठरवला की आता आईला जाऊन मला सांगायला पाहिजे, दाखवायला पाहिजे मी 10वी पास झालेलो आहे, चांगले मार्क मिळाले आहेत, आता मी कॉलेजमध्ये जाणार आहे.
उच्च माध्यमिक शाळेमध्ये मी शिकणार आहे. तर पुढचं शिक्षण मला घ्यायचं आहे आणि मी ठरवल्याप्रमाणे मी इंजिनियर होणार आहे. मी इंजिनियर होणार आहे. आईची जे स्वप्न होतं, आईला जे वाटत होतं ते मी करून दाखवणार आहे. आणि आपण आईला जाऊन भेटूया. आईला जाऊन भेटूया असं त्यांनी ठरवलं. मामाने रोखलं, नाही जायचं तू. मामाने रोखलं, तू जायचं नाही. तू कधी जाशील? कधी जाशील तर ज्या वेळेला तू ती डिग्री हातात घेशील आणि ती डिग्री घेऊन जा. हां, तो पण म्हणतो बरोबर आहे. मी का आईला जाऊन भेटू? आई मला कुचकामी ठरवते, नालायक ठरवते. तिला मी लायक बनवून ती डिग्री हातात घेऊन जाईन. कुठली? तर इंजिनियर झाल्यावर. असं त्याने ठाम ठरवलं. नाही जायचं, बघूया. आणखीन 5-6 वर्ष जाणार आहेत. 10 वर्ष, आणखीन 5 वर्ष काढलीत पूर्वीची, आणखीन 5 वर्ष. असे परत 12वी केलं त्यांनी. 12वी पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात प्रवेश केला. शिक्षण चालू आहे. शिक्षण तो घेतोय. आणि एक दिवस असा विषय झाला, तो मला वाटतं 6व्या त्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला होता. रमेश शेवटच्या वर्षाला होता. पदवी त्याला परीक्षा द्यायची होती आणि ती परीक्षा पूर्ण करून पदवी ग्रहण करायची होती. तो शेवटच्या वर्षाला होता. तर अचानक अशी एक गोष्ट घडली त्याच्या आयुष्यात. एक आपत्ती त्याच्यावर आली. एक आपत्ती त्याच्यावर कोसळली. तर ती आपत्ती अशी होती की तो त्या महाविद्यालयातून, त्या कॉलेजमधून बाहेर पडत होता आणि अचानक रस्त्यावरती त्याचं लक्ष नव्हतं आणि एक मोटार कार गाडी त्याच्या दिशेने भर वेगाने येत होती आणि ती त्याला ठोकणार आणि त्याचा अपघात होणार. एवढ्यातच त्याला कोणीतरी पाठी खेचलं. ही त्याच्या आयुष्यातली दुसरी घटना घडली. त्याला कोणीतरी पाठी खेचलं. पाठी वळून बघतोय तर कोण दिसत नाहीये. पण त्याला असा भास झाला की आपली आईने केलंय. कारण त्याला तो स्पर्श जाणवला. की आपल्या आईचा स्पर्श आहे. पण त्याचं आपल्या आईवरती अतोनात प्रेम होतं. पण कुठेतरी बालमनावरती परिणाम झाल्यामुळे तो आईपासून थोडासा दूर राहिला होता. पण आईला जिद्दीने हे करून दाखवायचे. ही दुसरी घटना त्याच्या आयुष्यात घडली. त्यांनी एक्झाम दिली, परीक्षा दिली आणि तो चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाला आणि ती डिग्री, ती पदवी त्याला प्राप्त झाली इंजिनिअरिंगची. त्याने आता ठरवलं की पहिल्यांदा सर्वात प्रथम आपल्या आईला जाऊन ही पदवी दाखवायची आणि आईच्या पाय पडायची. बघूया आई काय बोलते. आई मला माफ करेल की नाही. मी कुठे चुकलो हेच मला कळलं नाही. तर आईचे जाऊन मी चरण धरेन, पाय धरेन, माफी मागेन. तोपर्यंत त्याचा राग कमी झाला होता. तो आईला समजून घेऊ शकत होता. कदाचित आईचा हा उद्देश असेल, मी शिकावा म्हणून त्यांनी मला आपल्यापासून दूर केलं. माझं शिक्षण पूर्ण व्हावं असं कदाचित इच्छा असेल, असं त्याच्या मनात विचार यायला लागले. तो थेट तिथून निघाला पदवी घेऊन. अगोदर मामाला आपण कळवूया की आईला कळवूया अशा दुविधा अवस्थेत होता. पण तो म्हणाला नाही. त्याने ठरवलं नाही, आपण आईला जाऊन कळवावं. आईला ही पदवी दाखवावी. आईला हे गोड बातमी द्यावी की मी हे केलंय, साध्य केलंय. आणि तिथून तो निघाला सरळ. आपल्या गावी पोचला. घरी पोचला तर घराला कुलूप होतं. गावी आजूबाजूला चर्चा केली, चौकशी केली. त्यावेळी त्याला कळलं की त्याची आई तो 10वीत असतानाच त्याला सोडून गेली. या जगातून गेली आहे.
ती मृत्यू पावली आहे. ही गोष्ट त्याच्या शेजाऱ्या पाजाऱ्याने त्याला सांगितली. तो एकदम हबक झाला, बसला जागेवरती. हे काय घडलं? असं का घडलं? आईने मला का नाही कळवलं? मामाने का नाही कळवलं? तसाच तो रागाने तिथून निघाला की मामाने हे काय केलं? मामाने तरी का नाही कळवलं? गाववाल्याने का नाही कळवलं? तो थेट निघाला मामाकडे. थेट मामाकडे निघाला आणि तो मामाच्या घरी पोचला. मामा खुर्चीवर बसले होते, आसनस्थ होते. त्यांनी सुद्धा तयारी केली होती मनाची, कारण त्यांना माहीत होतं की आज रिझल्ट लागणार आहे आणि याच्या पुढे आपल्याला आपल्या भाच्याला बहिणीची सविस्तर माहिती सांगणं गरजेचं आहे, गोष्ट सांगण्याची गरजेचं आहे. त्याच्या आईची त्याला गोष्ट सांगणं गरजेची आहे. त्यामुळे मामासुद्धा तयारीत बसला होता. त्याला माहिती नव्हतं हे अकल्पनीय घडलं आहे. तो गावी जाऊन आलाय. अरे तू कुठे होतास? मामाने विचारलं. तू कुठे होतास? तुला पास झालास, उत्तीर्ण झालास, सर्व मला कळलं तुझ्या मित्राकडून. अरे तू अचानक गेलास कुठे? घरी यायचा 2 दिवस तुझी वाट बघतोय मी, तू गेलास कुठे? तर तो रागाने लालबुंद झाला होता. अरे मामा, माझी आई कुठे आहे? माझी आई कुठे आहे? मला गावात कळलं की माझी आई जग सोडून गेली आहे म्हणून. तू मला का नाही सांगितलं? ही गोष्ट का लपवलीस? त्यामुळे मामाने त्याला मिठीत घेतलं. थांब, शांत व्हा, राग करू नकोस, राग डोक्यात ठेवू नकोस. मी सांगतोय ती गोष्ट शांतपणे ऐक. तुझ्या आईने बलिदान दिलेलं आहे तुझ्या शिक्षणासाठी. तिला कॅन्सर होता. तिला कॅन्सर झाला होता आणि ती आपल्या मरणाच्या दिशेने चालली होती. आणि जर तू तिथे राहिलास, तिच्यासोबत राहिलास, तर तुझं शिक्षण अपूर्ण राहील. तुझं भावी आयुष्य खराब होईल. आणि होऊ नये त्यामुळे तुझ्यावरती मुद्दाम ती नाराज झाली. तुझा राग केला, तुझा द्वेष केला, तुला घालून पाडून ती बोलत होती. माझाही तिने अपमान केला. कारण का? तर मी तिथे येऊ नये आणि मी तुला खरी वास्तव स्थिती सांगू नये. पण मला ज्यावेळी कळलं त्यावेळी सुद्धा वेळ निघून गेली होती. तू 10वीत असताना एके दिवशी गावातून मला पत्र आलं आणि मी गावी गेलो. तुझ्या आईला भेटलो. तुझ्या आईने माझ्याकडून वचन घेतलं की एवढे दिवस ही गोष्ट जी सांभाळून राहिली आहे, ज्यासाठी मी माझं आयुष्य पणाला लावलं, ती गोष्ट तू माझ्या मुलापर्यंत पोचवू नकोस. माझा कधीही मृत्यू होऊ शकतो. माझ्याकडे आता जास्त दिवस नाही आहे. डॉक्टरनी सुद्धा सांगितलं आहे की तू काही दिवसाची सोबती आहेस. जर हे माझ्या मुलाला कळलं तर तो मुलगा पुढे शिकणार नाही. जी काय जिद्द त्याने ठेवली आहे, मी त्याला सविस्तर तिला सांगितलं की तू कसा अभ्यास करतोयस, कसा चाललायस, काय तुझ्या डोक्यात आहे, तुला आईला हे करून दाखवायचं आहे. ही सर्व गोष्ट तिला सांगितल्यानंतर ती आनंदित झाली. मी जरी माझ्या मुलाला जिवंतपणे हे सगळं बघू शकणार नाहीये, त्याचा आनंद, त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं हे बघू शकणार नाहीये, तरी आज मला कळते की माझा मुलगा लायक होणार आहे आणि त्याचं भावी आयुष्य सुखी होणार आहे. सुखी, समृद्धी, भरभराटीचं होणार आहे. हे ती जाणून होती. मी ज्यावेळी तिला तुझ्याबद्दल सांगितलं त्यावेळी ती ऊर भरून रडली, मला मिठी मारली आणि माझीही माफी मागितली आणि तुझीही माफी मागायला सांगितली. माझी ताई मलाही कळली नाही. त्याबद्दल मी माफी मागतो आणि तिने माझ्याकडून घेतलेलं वचन हे पाळायचं होतं, म्हणून मी तुला तिच्या मृत्यूची गोष्ट तिला सांगितली नाही. पण त्यावेळी तो म्हणाला की मामा, माझ्या आईने मला 2 वेळा जीव वाचवला. एकदा मी 10वीत असताना एक परीक्षेला जाताना झाडाची फांदी माझ्या अंगावर कोसळणार होती. कदाचित माझा तिथे मृत्यू झाला असता किंवा मी घायाळ झालो असतो. पण असं काय कोणी येऊन तिथे ती फांदी बाजूला केली, मला वाचवलं. त्यावेळी मला आईचं अस्तित्व तिथे जाणवलं.
म्हणजे आई गेल्यानंतर सुद्धा तर कोणता दिवस होता, तर 10वीला अमुक अमुक. मग त्या क्षणी म्हणजे त्या क्षणी तिचा मृत्यू झाला होता. म्हणजे 2-3 दिवस अगोदरच त्याची 10वीची एक्झाम होती, त्याच्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता आईचा. आणि ती मृत झाल्यानंतर सुद्धा आपल्या मुलासाठी धावत आली. मित्रांनो बघा, अगाध प्रेम याला म्हणतात प्रेम. त्या मुलाचाही तिच्यावर प्रेम होतं, म्हणून तो आईला भेटायला गेला, राग मनात न ठेवता, द्वेष न ठेवता. कारण तो जाणत होता आपल्या आईचं प्रेम आहे, पण कुठेतरी आपण कमी पडत असू, चुकत असू, म्हणून आई कदाचित अशी वागत असेल. कारण त्याचंही तिच्यावरती प्रेम होतं आणि तिचंही त्याच्यावरती प्रेम होतं. आपल्या मुलाचं भविष्य खराब होऊ नये, भवितव्य खराब होऊ नये आणि आपला आजार त्याला आडवा येऊ नये, आपल्या आजारामुळे तो कमी पडू नये, खालावू नये, माघार घेऊ नये, म्हणून तिने हा निर्णय घेतला होता. दुसऱ्या क्षणी सुद्धा तिने त्याला वाचवलं त्या अपघातातून. त्या गाडीच्या भरधाव गाडीच्या वेगाच्या अपघातातून त्याला वाचवलं होतं. मागे खेचणारी पण त्याची आईच होती. मित्रांनो बघा, अगाध प्रेम. आपल्या मुलाचा उद्धार, उत्कर्ष बघण्यासाठी तिने आपलं आयुष्य पणाला लावलं. आपलं प्रेमसुद्धा तिने बाजूला ठेवलं. आपलं प्रेम त्याच्या आड येऊ नये, त्याचं प्रेम त्याच्या आड येऊ नये ही त्यांनी काळजी घेतली. ह्याला म्हणतात खरं प्रेम. सर्वस्व पणाला लावलं. मित्रांनो, प्रेमामध्ये घेण्याचं नसते, घ्यायचं नसतं, ते द्यायचं असते. या गोष्टीतून, या कहाणीतून एकच तात्पर्य निघतं, प्रेमातून घ्यायचं नसते तर द्यायचं असते. फक्त द्यायचं असते, फक्त वाटायचं असते. अपेक्षा कोणतीही करायची नसते. निरपेक्ष प्रेम. प्रेम कसं असावं, तर निरपेक्ष असावं, कोणतीही अपेक्षा न ठेवता. हे ह्या गोष्टीचं तात्पर्य आहे. मित्रांनो, मी जी तुम्हाला ही शृंखला घेऊन आलो आहे, ही जी शृंखला घेऊन आलो आहे, कोणती शृंखला, तर दशावताराची. दशावतार म्हणजे काय आहे, तर सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत. आपण 6 अवतार समजून घेतलेले आहेत. 6 अवतार समजून घेतलेले. 7वा अवतार जो आहे तो आहे रामाचा. तोही आपण समजून घेऊ. बुद्धीचा आणि शरीराचा विकास होत गेलेला आहे. ह्या थिअरीमध्ये बुद्धीचा आणि शरीराचा विकास होत गेलेला आहे. निर्मिती कुठून झाली, तर जलचर प्राण्यापासून. जलचर, उभयचर आणि भूचर. मग तो प्राणी असो किंवा वनस्पती असो, कोणताही सजीव, म्हणजे त्या बॅक्टेरियापासून, त्या सूक्ष्म जीवाणूपासून, त्या विषाणूपासून अगदी मनुष्य प्राण्यापर्यंत. ही थिअरी कसली आहे, तर सृष्टीच्या निर्मितीची. या सृष्टीमध्ये कुठले कुठले सजीव येतात, तर त्या बॅक्टेरियापासून, त्या विषाणूपासून मनुष्य प्राण्यापर्यंत. आणि याला जन्माला घालणारा कोण आहे, तर भूमाता, पृथ्वी. ही धरणी, ही धरणी माता, ही भूमाता, ही पृथ्वी, हीच ती आदिमाता, ही ती आदिजननी. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.